90च्या दशकातलं समाधान. आज सगळं आहे, पण तरीही काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. मोबाईल हातात आहे, पण वेळ हातातून निसटतोय. हसू चेहऱ्यावर आहे, पण समाधान मनात नाही. अशा वेळी अचानक मन मागे पळतं. त्या काळात जिथे आयुष्य संथ होतं आणि आनंदाला घाई नव्हती. 90च्या दशकात घड्याळ होतं, पण वेळ आपला होता. सकाळी चुलीवरचा चहा उकळायचा आवाज, दारात पडलेली वर्तमानपत्राची घडी, आईचा स्वयंपाकघरातून येणारा हाक, उठा रे शाळेला उशीर होतोय. घर लहान होतं, पण त्यात माणसं मोठी होती. भिंती साध्या होत्या, पण मन रंगलेली होती. टी व्ही एकच होता, तोही काळा पांढरा. रामायण महाभारत सगळं कुटुंब एकत्र बसून पाहायचं. कोणी रिमोट शोधत नव्हतं, कारण नियंत्रण हातात नव्हतं, ते नात्यात होतं. पगार कमी होता, पण चिंता कमी होती. नवीन कपडे क्वचितच मिळायचे, पण ते घातल्यावर आनंद आरशात नाही तर मनात दिसायचा. मुलांचं बालपण रस्त्यावर घालवलं जायचं. लगोरी, खो खो, विटीदांडू. मोबाईल नव्हते, म्हणून आठवणी भरपूर होत्या. आईचं प्रेम डब्यातून मिळायचं, बाबांचा आधार शब्दात कमी, पण सावलीसारखा कायम. त्या काळात लोकांकडे सगळं नव्हतं, पण जे होतं ते पुरेसं वाटायचं. रात्री अंगणात झोपताना आकाशाकडे पाहून तारे मोजले जायचे. उद्याची चिंता नव्हती, फक्त उद्याची उत्सुकता होती. आज मागे वळून पाहताना कळतं, सुख वाढलं नाही म्हणून दुःख वाढलं, तर अपेक्षा वाढल्या म्हणून समाधान हरवलं. 90च्या दशकात आनंद वस्तूमध्ये नव्हता, तो माणसात होता, आणि म्हणूनच तो जास्त काळ टिकणारा होता.